हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. तर बघा फ्रेंड, माझे मिस्टर कामावरून आलेले आहे. इकडे ठेवला आहे मी चहा दोघांसाठी आणि इकडे ठेवला आहे मी दूध गरम करायला. आणि इकडे मी माझ्या मुलीसाठी बनविटासाठी दूध काढलेलं आहे. तर त्यात मी बनविटा टाकून घेणार आहे. चला, मी तुम्हाला लगेच भेटते. तर बघा फ्रेंड, इकडे चहा गाळून घेतलेला आहे आणि इकडे माझ्या मुलीसाठी बघा दुधामध्ये बनविटा टाकून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि दूध गरम व्हायला टाईम आहे. तर चला, मी मिस्टरांना दूध देऊन येते, नाही चहा देऊन येते आणि माझ्या मुलीला बनविटा देते. तर बघा फ्रेंड, मी बनवली सुंदर अशी छान चवळीची भाजी. वाव, माझ्या तोंडाला बघा कसं पाणी सुटलंय. मस्त ग्रेव्ही भाजी. माझ्या मुलीला ग्रेव्ही भाजी खायची होती. ती बोलली मम्मा पातळ नको करू, अशी घट्ट भाजी कर, है ना पिल्लू. आणि इकडे केली मी, हे बघा, बाजरीची खिचडी. इकडे आहे डाळ पालक सकाळची. आणि इकडे बनवल्या भाकरी. या तुम्ही माझ्या घरी जेवायला. अशा पद्धतीची जर तुम्हाला भाजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही तसं सांगा. मी नक्की तुम्हाला सांगेल ही भाजी कशी बनवायची ते. चला, आता आम्ही मस्तपैकी जेवण करणार आहे फ्रेंड. भूक लागली ना दीदी? चला मग जेवण करून घेऊ आपण. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आपला कालचा व्हिडिओ राहिला तर अर्धवट, तर म्हटलं चला कंप्लीट करूया. तर बघा, मी सकाळी 5ला, कितीला उठले हो मी? 5ला. सकाळी 5ला उठले. 5ला उठून मी तयारी वगैरे करून कुठे गेली होती, तर मी तुम्हाला सांगते कुठे गेली होती. मी गेली होती स्कूटी शिकायला. तर माझे मिस्टर मला रोज सकाळी स्कूटी शिकवतात, तर म्हणून मी स्कूटी शिकायला गेले होते. तर अर्धा तास स्कूटी चालवली आणि अर्धा तास जास्त चालवली का? हां, अर्धा तास चालवली आणि मग नंतर घरी आले. आता माझी मुलगी अभ्यास करत आहे. तिचं आता 10वीचं वर्ष आहे म्हणल्यावर तिला खूप काळजी लागलेली आहे अभ्यासाची. तर मग आता ती रोज आता अभ्यास करणार सकाळी. आणि अभ्यास खूप महत्त्वाचा आहे फ्रेंड 10वीसाठी. तर तिला म्हटलं अभ्यास कर, अभ्यासात लक्ष दे. आणि आता मस्तपैकी आम्ही चहा पाणी नाश्ता करणार फ्रेंड. आज माझ्या मिस्टरांना सुट्टी आहे पहिल्या सॅटरडेची. तर तुम्हाला हॅपी पहिला सॅटरडे. अहो, हॅपी पहिला सॅटरडे. आजचा सॅटरडे तुम्हाला खूप आनंदाचा आणि खूप सुंदर जाहो. पण तुमची बायको ही तुमच्या आयुष्यात असल्यावर तुमचा सॅटरडे सुखाचा जाऊ देत नाही. तुमचं काय मत आहे? काही पण बोलतो काय? कारण फ्रेंड, मी इतकी बदमाश आहे ना, यांना ना धड सुखानं झोपू देत नाही, ना धड सुखानं खाऊ पण देत नाही. सारखा आहो 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 आहो, यांचे हे डोकं खाते मी. का खाते ना? यांना खूप परेशान करते फ्रेंड. आज बघा कसलं यांना परेशान करते. काय करायचं फ्रेंड, परेशान करायचं थोडं, आहे ना. मग आपल्या हक्काच्या माणसाला नाही करणार तर कोणाला करणार आहे परेशान? काय वाटतं तुम्हाला? हो, बरोबर आहे. माझ्याहून गोरे असून काळे दिसत आहे व्हिडिओ मध्ये. आश्चर्याची गोष्ट आहे ना. असं का बरं? का बरं? अंधारात आहे, अंधारात. अंधारात फ्रेंड हे माझ्यापेक्षा गोरे आहेत आणि मी यांच्यापेक्षा थोडी सावळी आहे. पण तेच सावळे दिसत आहे आणि मी दिसत आहे गोरी. असं कसं उलटच झालं ना जरा. खूप गोरे आहेत ते. आणि माझी मुलगी हसत आहे मी असं म्हणल्यावर, आणि हे माझी चेष्टा करत आहे. कसं एकदा हसा. आहो, विनाकारण हसायला येत नाही तर कशाला हसायचं?
अरे बापरे कार्तिकी काय होय पप्पाचं. अहो मला ब्रेड घ्यायचे होते, घेतले का नाही मग? पण तुम्हाला माहिती आहे तुमची पोरगी कशी आहे, अशी खात नाही. खाऊन नाही जात. मग आपण दोघंच काय खायचं. हं. म्हणून म्हटलं, ती म्हणते का मला मळमळ होते सकाळी नाश्ता करून गेलो की. म्हणून म्हटलं मी एवढ्या आवडीनं ब्रेड घेऊन जाईन घरी, तिनं खाल्लं नाही म्हणजे मग ते पुढं तसंच ठेवावं लागेल. तेही नाही ना आपणही नाही. म्हटलं जाऊ दे मग, त्याच्यापेक्षा नाही घेतलेलंच बरं. कारण दुकान उघडलं होतं बेकरीचं, मला माहिती आहे ना. आपण तिथून आलो तर कसं आहे फ्रेंड, सकाळी सकाळी बाहेर गेलो ना मला इतकं सुंदर वाटते ना. अरे बापरे खूप छान वाटते. आज राऊंड मारून यायला पाहिजे सकाळी सकाळी, फ्रेश वाटते तयारी करून. काय मत आहे तुमचं? बरोबर. मी गाडी शिकल्यावर जाणार अशी हं. राऊंड मारायला. हो. मग मला घरातल्या घरात किती बोर जाणार. हं. आजच तुम्ही मला नेता सकाळी सकाळी तर मस्त वाटते. मग मी गाडी शिकल्यावर का नाही जायचं. जायचं. पण उशिरा जाऊन काय फायदा नाही, सकाळी जावं. हं. खूप छान वाटतं सकाळचा व्ह्यू बघून आलं ना की आपल्या मतानं अशी एनर्जी येते कामासाठी. हं. मला तर इतकं मस्त वाटलं फ्रेंड. लोक वॉकिंगला जाते पायी पायी, मी स्कूटीने जात जाईन. हा हं. उलट उलट डोकं वाके करणार मी दीदी. लोक वॉकिंगला पायी जाते, मी स्कूटीने जाणार. कुणातरी मंदिरात जाऊन यायचं जवळपास, हं. जरा जीवाला फ्रेश वाटते. किंवा विश्रांतवाडावर किंवा स्वामींच्या मठात किंवा तिकडलं आहे ना, तिकडलं महादेवाचं मंदिर कुठं तरी जाऊन यायचं, मस्त वाटतंय. आणि आणि आता काय करायचं, काय हो हं. काय करायचं. चहा. चहा नाही, एक्सरसाइज करते मी. हं. सांगू का तुम्हाला चहा दीदी, चहा काय चहा घे नाही तुम्हाला. ए, चाय ले लो. चाय ले लो, चाय ले लो, गरम चाय गरम चाय. त्या याच्यातल्यासारखं कोणतं एलिझाबेथ एकादशी आहे ना पिल्लू. आपण म्हणायचं गरम बांगड्या, गरम अभ्यास. कार्तिक यावर्षी गरम अभ्यास म्हणणार. गरम अभ्यास 10वीचं वर्ष आहे तर. खूप अवघड आहे फ्रेंड 10वीचं वर्ष खरंच. पण मी माझ्या मुलीला म्हणलं, मी तुझी पुरेपूर केअर घेणार अभ्यासासाठी. तू अभ्यास कर, काळजीपूर्वक अभ्यास कर. आणि फ्रेंड ती क्लाससाठी जरा चिडचिड करत होती, पण म्हटलं मी क्लास लावून देत नाही. कारण कसं आहे फ्रेंड, आमच्या अंगावर घराचा पण हप्ता आहे, आमच्या गाडीचा पण हप्ता आहे. खूप म्हणजे 4-5 हप्ते आहे आमच्या अंगावर. त्यात स्कूल फी, त्यात ट्युशन. नाही झेपत आपल्याला आहे. तेच परिस्थिती आपण सांगणार, फालतूच्या बड्या नाही मारणार. आणि मला बड्या मारायला नाही आवडत फ्रेंड, म्हणून मी तिचा क्लास नाही लावत. तिला म्हटलं तुला डायजेस्ट घेऊन देते, तू घरी आपला अभ्यास कर, तुझा अभ्यास घेण्याची जबाबदारी माझी आहे म्हटलं. तिला मी असं पक्क सांगितलं. चला फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुम्हाला हॅप्पी सॅटर्डे.